टाटा IPL 2024 मधील सामने दिवसेंदिवस रोमांचक आणि रंगतदार होत आहेत. टाटा IPL 2024 मधील 38वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्या जयपूरच्या सवाई मानसिंग क्रिकेट स्टेडियमवर खेळविण्यात आला. शेवटच्या चेंडूपर्यंत अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात कोणत्या संघाचे पारडे जड भरले आणि कोणत्या संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले, तसेच कोणते खेळाडू गेम चेंजर्स ठरले, या सामन्याला कुठे आणि कशी कलाटणी मिळाली, तसेच या सामन्याला कुणामुळे रंगत आली ते जाणून घेण्यापूर्वी कृपया हा व्हिडिओ सबस्क्राईब करा. कारण IPL 2024च्या सर्व सामन्यांचे आपल्या मराठीत विश्लेषण करणारे हे एकमेव चॅनल आहे. आपल्या सबस्क्राईब आणि लाईक करण्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते. आजचे लाईकचे लक्ष्य आहे फक्त 100. कृपया हा व्हिडिओ लाईक करा. यामुळे यापुढे अधिकच रंगतदार आणि बहारदार होणाऱ्या सामन्यातील रोमहर्षक घटना आणि नेत्रदीपक खेळी पाहायला, ऐकायला आणि अनुभवायला आपल्याला निश्चितच आवडेल. मित्रांनो, IPL 2024 मालिकेतील 38वा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघात खेळविण्यात आला. या सामन्यात बलाढ्य वाटणाऱ्या मुंबई इंडियन्सला राजस्थान रॉयल्सने 9 विकेट राखून पराभूत केलं. या पराभवामुळे हार्दिक पांड्याच्या मुंबई इंडियन्सला पॉईंट टेबलवर मोठा फटका बसला, तर दिल्ली, गुजरात आणि लखनौ यांच्या आधीच राजस्थानचा संघ क्वालिफायला जाऊन पोहोचला. लागोपाठ होणाऱ्या पराभवामुळे मुंबई इंडियन्सचा संघ अजूनही प्लेऑफपर्यंत कसा पोहोचू शकतो, तसेच पॉईंट टेबलमध्ये कोणते चढ उतार होत आहेत, त्याचे इतर संघावर कोणते परिणाम होत आहेत ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. त्याचप्रमाणे विराट कोहलीच्या RCB संघासाठी कोणती खुश खबर आहे ते देखील आम्ही आपल्याला सांगणार आहोत. मित्रांनो, कोणते 4 संघ क्वालिफाय प्लेपर्यंत पोहोचू शकतील ते पाहण्यापूर्वी कालच्या सामन्याकडे नजर टाकू. IPLचा 38वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघात खेळला गेला हे आपणास ठाऊकच आहे. या सामन्यात मुंबईचे कर्णधार हार्दिक पांड्या यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोठा स्कोर करण्याच्या इराद्याने मुंबई इंडियन्स मैदानावर उतरले, पण त्यांचे प्रमुख 4 फलंदाज 52 धावांवरच बाद झाले. रोहित शर्मा 6, ईशान किशन 0, सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद नबी हे ते 4 खेळाडू आहेत. परंतु तिलक वर्मा 65 आणि निहाल वडेरा 39 धावा काढून यांनी मुंबई इंडियन्सची लाज राखली. बाकी एकही फलंदाज 10 धावांपर्यंत सुद्धा पोहोचू शकले नाहीत. यामुळे निर्धारित 20 षटकात मुंबईने 9 विकेट्स गमावून 179 धावा केल्या. त्यांनी राजस्थान रॉयल्स समोर हा सामना जिंकण्यासाठी 180 धावांचे लक्ष्य ठेवले. या सामन्यात राजस्थानचे फास्ट बॉलर संदीप शर्माने सर्वाधिक विकेट्स घेतल्यामुळे मुंबई इंडियन्सची सर्व मदार जसप्रीत बुमराहवर होती. मात्र राजस्थानचा डावाची अतिशय दमदार सुरुवात यशस्वी जयस्वाल आणि जॉस बटलर यांनी केली. पहिल्या विकेटसाठीच त्यांनी 74 धावांची भागीदारी केली. जॉस बटलर 33 धावा काढून बाद झाले. जॉस बटलर बाद झाल्यावर संजू सॅमसन यांनी यशस्वी जयस्वाल यांना साथ देऊन खेळ पुढे नेला. दरम्यान यशस्वी जयस्वालने 9 चौकार आणि 7 षटकार ठोकून 104 धावा केल्या, तर कर्णधार संजू सॅमसन 38 धावा काढून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. आणि या आणखी एका विजयामुळे राजस्थान रॉयल्सचा संघ प्लेऑफला क्वालिफाय झाला. मागच्या वर्षीप्रमाणेच राजस्थानचा संघ प्लेऑफसाठी क्वालिफाय होणार नाही असा सगळा तज्ज्ञांचा अंदाज होता. परंतु या सगळ्यांचे अंदाज चुकवून राजस्थान रॉयल्स यंदा सर्वप्रथम क्वालिफाय झाला आहे. यंदाच्या IPL मध्ये फक्त एकदाच हरणारा राजस्थान रॉयल हा एकमेव संघ आहे. मुंबई इंडियन्सच्या या पराभवामुळे गुणतालिकेतील पॉइंट्स बदलले आहेत. मुख्य म्हणजे यंदा गुणतालिकेत तळाला असणाऱ्या विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला याचा सर्वात मोठा लाभ होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ गुणतालिकेत पात्र ठरणार आहेत. मित्रांनो, गुणतालिकेत कोणते संघ कोणत्या स्थानी आहे ते पहा. गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर आहे राजस्थान रॉयल्स.
या संघाने आजवर 8 सामने खेळले, त्यातील 7 सामने जिंकल्यामुळे त्यांचे गुण 14 झाले आहेत. त्यामुळे यंदाच्या तालिकेत सर्वाधिक गुण झाल्यामुळे ते प्रथम क्रमांकावर आहेत. गुण तालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे KKR म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स संघ. KKR संघाने आजवर 7 सामने खेळले असून त्यातील 5 सामने जिंकले तर 2 हारले आहेत. त्यामुळे 10 गुणांमुळे KKR गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. IPL 2024च्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे सनरायझर्स हैदराबाद. हैदराबाद संघाने आजवर 7 सामने खेळले असून त्यातील 5 सामने जिंकले तर 2 सामने हारले आहेत. 10 गुण मिळवून SRH संघ तिसऱ्या स्थानावर आहे. गुणतालिकेतील चौथ्या क्रमांकावर आहे सर्वात लोकप्रिय असलेला धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज हा संघ. चेन्नई सुपर किंग्जने आजवर 7 सामने खेळले आहेत. 4 सामन्यात ते विजयी झाले तर 3 सामन्यात हारले आहेत. 8 गुण मिळवून CSK संघ चौथ्या स्थानावर विराजमान झाला आहे. आता मधल्या स्थानावर कोणते संघ आहेत पहा. हे संघ टॉप 4 मध्ये स्थान मिळवण्यासाठी अजूनही लढत आहेत. यात 5व्या क्रमांकावर आहे लखनौ सुपर जायंट्स. लखनौ संघाने 7 सामने खेळले आहेत. यातील 4 सामने त्यांनी जिंकले असून 3 सामन्यात त्यांची हार झाली आहे. यांनाही चेन्नईप्रमाणेच 8 गुण मिळालेले आहेत. परंतु नेट रन रेट मध्ये चेन्नई पुढे असल्याने ते चौथ्या तर लखनौ 5व्या स्थानावर आले आहे. IPL सामन्यातील गुण तालिकेत 6व्या क्रमांकावर आहे गुजरात टायटन्स. गुजरात टायटन्सने 8 सामने खेळले आहेत. त्यातील 4 सामन्यात ते विजयी झाले तर 4 सामने हारले आहेत. त्यामुळे 8 गुण मिळवून ते 6व्या स्थानावर पोहोचले आहेत. गुजरात टायटन्स नंतर गुणतालिकेतील 7व्या क्रमांकावर येतो मुंबईचा संघ. मुंबईचा संघ एकामागोमाग एक पराभव पचवित आहे. IPL 2024 मध्ये मुंबई संघाने 8 सामने खेळले. त्यातील 3 सामन्यात ते विजयी झाले तर 5 सामन्यात हारले आहेत. 6 गुण मिळवून मुंबईचा संघ 7व्या क्रमांकावर आहे. गुणतालिकेतील 8व्या स्थानावर आहे दिल्ली कॅपिटल्स. दिल्ली संघाची अवस्थाही मुंबई इंडियन्स सारखीच आहे. 8 सामन्यांपैकी 3 सामने दिल्लीने जिंकले असून 5 सामने हारले आहेत. त्यांचे गुण जरी 6 असले तरी नेट रन रेट कमी असल्याने ते 8व्या स्थानावर आले आहेत. गुणतालिकेतील 9व्या स्थानावर आहे पंजाब किंग्स. पंजाबने 8 सामन्यांपैकी 2 सामने जिंकले असून 6 सामने हारले आहेत. त्यांना 4 गुण मिळाले असून ते 9व्या स्थानावर आलेले आहेत. या गुण तालिकेत 10व्या स्थानावर आहे RCB रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ. RCBने 8 सामने खेळले आहेत. यातील फक्त एका सामन्यात ते विजयी झाले तर 7 सामने हारले आहेत. 2 गुण आणि खराब रन रेट यामुळे RCB 10व्या स्थानावर आला आहे. RCB आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांना अजूनही टॉप 4 मध्ये जागा मिळवण्याची संधी आहे. हे दोन्ही संघ अतिशय लोकप्रिय आहेत. हे दोन्ही संघ जर यापुढचे सर्व 7 सामने जिंकले तर त्यांना टॉप 4 मध्ये स्थान मिळण्याची आणखी एक संधी उपलब्ध आहे. आता नीट खेळून टॉप 4 मध्ये जायचं की भास मारून घरी बसायचं ते या दोन्ही संघांच्याच हातात आहे. हा व्हिडिओ लाईक केल्याबद्दल आपले मनापासून आभार.